नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणकोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या मोगऱ्याच्या झाडावरती भरगच्च अशा कळ्या फुले येण्यासाठी झाडाची चांगली वाढ होणे आवश्यक असते। त्याचबरोबर झाडावरील जर फांद्या सुदृढ मजबूत असतील तर झाडावरती फुले ही भरपूर लागतात। तर त्यासाठी महिन्यातून एकदा कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक असते। त्याचबरोबर मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील आवश्यक आहे। त्यामुळे जेव्हा हे झाड आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा हे झाड अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल, तरच हे झाड चांगले वाढेल आणि फुले देखील हे जास्त प्रमाणामध्ये हे देत राहील। तर सगळ्यात आधी या शेणखतापासून लिक्विड खत तयार करून आपण मोगऱ्याच्या झाडाला देणार आहोत। शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे आपण याचा वापर झाडाला खत म्हणून केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात आणि अशा फांदीवरती फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात। तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत किंवा जे शेणी असतात त्या 2 दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आणि 2 दिवसानंतर जे पाणी तयार होईल त्याचा आपण झाडाला हा खत म्हणून वापर करणार आहोत। तयार झालेले हे जे खत आहे त्याचा देखील वापर झाडांना तसाच न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच झाडाला त्याचा वापर करायचा आहे। कारण तयार झालेले जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। त्यामुळे नेहमी हे खत पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच झाडाला द्यावे। मोगऱ्याच्या झाडावरची ही जी पूर्ण उमललेली फुले असतात ती सुकेपर्यंत झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी काढून टाकावी, म्हणजे झाडावरच्या ज्या इतर नवीन कळ्या आहेत त्या लवकर मोठ्या होऊन फुले देखील मोठ्या आकाराची उमलत राहतात। मोगऱ्याच्या झाडावरती एकदा फुले येऊन गेल्यानंतर पुन्हा नव्याने फुले येण्यासाठी झाडावरती काही कामे करणे हे आवश्यक असते। त्यातील करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम ते म्हणजे झाडाची ही छाटणी करणे। झाडावरची पूर्ण फुले उमलल्यानंतर झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या वरच्या बाजूने 2 ते 3 पाने सोडून तिरप्या अशा कट कराव्या, म्हणजे त्या ठिकाणी अजून नवीन 2 फांद्या ह्या तयार होतात आणि झाडावरती जी फुले लागतात ती नवीन फांदीवरतीच लागत असतात। आणि फांद्या कट केल्यानंतर त्या ठिकाणी थोडी हळद किंवा कोरफडीचा गर लावावे, म्हणजे फांद्या ह्या काळ्या पडत नाहीत किंवा खराब ह्या होत नाहीत। मोगऱ्याच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी आपण ही जी दुसरी वस्तू वापरलेली आहे ती म्हणजे हा खायचा हा चुना आहे। चुन्यामध्ये हे कॅल्शियम हे जास्त प्रमाणामध्ये असते, त्यामुळे याचा वापर झाडाला आपण केलात तर झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी, जी पाने आहेत ती हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। झाडावरील फांद्या जेवढ्या आपल्या मजबूत असतात तेवढीच फुले देखील झाडावरती जास्त लागतात। मात्र ह्या चुन्याचा वापर आपल्याला अगदी प्रमाणशीर करायचा आहे, म्हणजे 1 लिटर जर तुम्ही पाणी घेतलेले असेल त्याच्यामध्ये 1 ते 2 ग्रॅम एवढाच चुना आपल्याला वापरायचा आहे। जास्ती वापर करायचा नाही, नाहीतर झाडाला नुकसान होण्याची ही शक्यता असते। मोगऱ्याच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे माती ही भुसभुशीत होते आणि आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या अशा मातीमध्ये चांगल्या वाढतात। साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। त्याचबरोबर मोगऱ्याच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त न देता मग कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील हे इतपत पाणी द्यावे आणि पाणी देताना हे नेहमी झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत हे व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे द्यावे। आता आपण हे जे शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये जेवढे खत तयार केलेले आहे त्याच्या 3 ते 4 पट अजून पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर मोगऱ्याच्या झाडाला करायचा आहे। आणि जे चुन्यापासून आपण पाणी तयार केलेलं आहे ते देखील आपण झाडाला देणार आहोत। तर अशा प्रकारे शेणखतापासून तयार केलेले हे लिक्विड खत आणि चुन्यापासून तयार केलेले पाणी तुम्ही मोगऱ्याच्या
च्या झाडाला महिन्यातून एकदा जरी दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती भरगच्च अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।